हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम दानव पे विटेवरी कर कटवरी ने बोलिया सुंदर दानव पे विटेवरी कर कटवरी ने बोलिया तुलसी हर कला कांटे पीतांबर हे आवड़ी निरंतर तुलसी हर काशी पीतांबर आवडे निरंतर हे धार
असं हे जुळलं पाहिजे हा विठोबार कुमाई बार कुमाये विठोबा कुमाये विठोबा 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 रखमाई हा विठोबा 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 रखमाई विठोबा 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 हा विठोबा 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 रखमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई रखमाई विठोबार कुमाई 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 विठोबार कुमाई
लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले वो साजनी झाले वो साजनी विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताने जोडी बहुत सुकृताने जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी दासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी हरिदासाचे घरी ए हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी हरिदासाचे घरी हरी मनशी काही रामजी यावर मनशी काही मागा मनशी काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा मनसी काही मागा हेची रेगा पांडुरंगा सत्ता लोटांकली जा लाज नको म्हणे लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे चालू टांगणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे मनशी काही मागा मनशी काही मागा मनशी काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा
हरिदासाची एक मनसी काय मागा
देगा पांडुरंगा 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 हे दे देगा पांडुरंगा 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 देगा पांडुरंगा पांडुरंगा देगा पांडुरंगा 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 देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा 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 हे चिरेगा पांडुरंगा देगा पांडुरंगा
पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच टाळी वाजवा गुरुजन मंडळी करताय हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनशिका ही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनशिका ही मागा हेची देगा पांडुरंगा तुका मने अंगी शक्ती दे नाचे रंगी मनशिका ही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीलांबदाभम जगन्निहित पाणी मन्नन मन्ननानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग प्रथम मन पांडुरंग
पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण ज्यांच्या कृपादाने कधी जावी सारो ज्यांच्या कृपादाने कधी जावी सारो ज्यांच्या कृपादाने कधी जावी सारो दुसरे चरण संताची दुसरे शरण दुसरे शरण संताची ज्यांच्या कृपादाने कधी जावी सारो ज्यांच्या कृपादाने कधी जावी सारो ज्यांच्या कृपादाने कधी जावी सारो कधी जावी सारो कधी जावी सारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाचे सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मन शिकाई मागा हे चिदेगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणी या सत्रातील गोड अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज परमात्म्याकडे पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे 3 प्रकारची हट्टपूर्वक मागणी करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपले या पवित्र आणि पुण्यशील असणाऱ्या श्री क्षेत्र ज्यांच्या समाधीने हे गाव पवित्र झालं सद्गुरू शंकरपुरी महाराज यांच्या समाधीने पवित्र झालेले हे गाव शिंगवे नगरी शंकरपुरी महाराज भक्त मंडळी आल्या आल्या मला सांगितलं आमच्या गुणवानावर प्रेम करणारं रत्न सर्व मराठवाड्यातले गुणीजन इकडे आणले आमचे आदरणीय साहेबराव महाराज डेरले ते म्हणले माझं सुद्धा नाव घेऊ नका कीर्तनात फक्त शंकरपुरी महाराज भक्त परिवार म्हणलं की सगळे आले कारण हत्ती के पाव में सबके पाव म्हणून सर्व तुम्ही शंकरपुरी महाराज भक्त मंडळी आणि नाशिक जिल्ह्यातला हा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह तसा हा नावाजलेला सप्ताह आहे. शिंगव्याचा सप्ताह म्हणलं की प्रत्येक महाराजाला या गावामध्ये येण्याची एक सुप्त इच्छा राहते कारण या गावातील गोड निवेदन संपूर्ण या निवेदनाचं किती कौतुक करावं म्हणून तुम्हा सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. या सेवेला उपस्थित आजी महाराष्ट्रातील संपूर्ण नामवंत गुणीजन मंडळी ज्यांच्या मुखारबिंदातून आपण संत कथा श्रवण करीत आहात आपल्या सर्वांचं आदराचं स्थान संत कथा प्रवक्ते आदरणीय पार्थ महाराज कमानकर महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि या सेवेला सर्व महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी परभणी जिल्ह्याचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर कान्याकोपऱ्यामध्ये ज्यांनी मृदंगाच्या माध्यमातून नेलं मृदंग महर्षी वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी त्या मृदंगाच्या यादीमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं आमचे आदरणीय मी तर त्याच्या थोडं पुढं जाऊन बोलतो म्हणजे व्यासपीठाच्या पुढं येऊन नाही आमचे आदरणीय कृष्णा महाराज भोरकडे यांचं नाव घेतल्याशिवाय वारकरी संप्रदायातली मृदंगाची यादी पूर्णच होऊ शकत नाही. महाराज एकदा जोरात कृष्णा महाराजांचं सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. खरं तर या तुमच्या गावाचं काहीतरी विशेष पुण्य कारण कृष्णा महाराज भोरकडे 8 दिवस कुठं थांबत नाहीत रामदादा पण या गावाचं विशेष प्रेम बघून कृष्णा महाराज 8 दिवस या नगरीमध्ये थांबले म्हणून कृष्णा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. 8 दिवस त्यांचा मृदंग ऐकायला आपल्याला भेटला. दुसरे भजन गंधर्व संगीत विशारद संगीत अलंकार महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं महाराष्ट्रातले जेवढे महाराष्ट्राच्या बाहेरचे तरुण भजनाकडे ज्यांनी खेचले आमचे आदरणीय कैलास महाराज पवार गुरुजींकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि आदरणीय भजन गंधर्व संगीत विशारद संगीत अलंकार गायन म्हणलं की मग पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे आमचे ओमकारजी महाराज जगताप गुरुजी जोरात गुरुजींचं टाळी वाजवून स्वागत करा. गोड स्वभाव वारियाची धावंत ऐसा सरळ स्वभाव म्हणून ओमकार महाराजांच्या चरणी नतमस्तक सर्व परिसरातील गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक. आज या कीर्तनाच्या सेवेला उपस्थित आमच्या परिसराचं भूषण एक घर अखंड हरिनाम सप्ताह करता आमचे आदरणीय मनोहर दादा वाघ आणि त्यांचे चिरंजीव गुणवानावर नितांत प्रेम करणारे रत्न आमचे आदरणीय रामदादा वाघ सर्व ज्यांचा आज परिवार कीर्तनाला आवर्जून उपस्थित आहे म्हणून त्यांचंही सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. सर्व खूप वारकरी संप्रदायावर हा प्रेम करणारा घराणा
म्हणून आज ते सुद्धा आवर्जून कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे परमश्री या परिसरात कुठेही कीर्तन असलं, कीर्तनावर श्रद्धा आमचे आदरणीय अजितदादा गीते, एकूण आमचे रामदास काका शिंदे, सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक. पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी. आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम खूप महत्त्वाची. ओमकार महाराज नावच किती गोड आहे, राम लखन, आणि आपल्याच गावाचं वैभव आहे. एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा सर्वांनी. विठ्ठला विठाला 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 कबर दे हरी. हरी विठ्ठल सर्व गुणीजन मंडळी, विद्यार्थी मंडळीत आज सर्व आमच्या महाराजांचं नाव आदरणीय हा बोडके महाराज, काय म्हणले? बोडके महाराज, घोडके घोडके माऊली. माऊली नाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. दोन चोपदार विनेकरी, छोटे बालगोपाळ मंडळी, आमचे हार्मोनियम वादक आदरणीय कृष्णा महाराजांच्या चरणी नतमस्तक. सर्व या परिसरातील सर्व ज्ञाताज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आमचे आदरणीय खडेश्वर बाबा, आमचे उमाकांत महाराजांकरता एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. उमाकांत महाराजांची आज प्रमुख उपस्थिती आहे. सर्व महाराज मंडळी, कोणाचंही नाव माहीत नसलं तरी सर्वांबद्दल आदर, प्रेम, सर्वांचं नाव एके उखाण्यात घेतो. कृष्णाबा पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो प्रभू रामचंद्रांचा मान राखून. आता सर्व आले. मस्तक हे पायावरी हे हे मस्तक हे पायावरी हे वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. आणि विशेष कौतुक करायचं ते म्हणजे आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागाबाई एकनाथ सानप यांच्या स्मरणार्थ श्री शरदराव एकनाथजी सानप या सानप परिवाराकडून आजच्या या कीर्तनाचं सौजन्य. विठ्ठला सर्व आमचे यूट्यूब चॅनलचे मालक, सर्व मंडळी, ते रामलखन आणि इकडं करण अर्जुन, बरं का, तुम्हालाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा जोरात टाळे वाजून त्यांचं स्वागत करा. सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक. आज जागराचे दिवस, उपांत्य दिवसाची सेवा आहे. थोडाफार उशीर झालेला आहे, पण संपायला मात्र उशीर होणार नाही. कारण जागराचं कीर्तन म्हणलं की 10-5 मिनटं इकडे तिकडे होणार आहे. कारण आज दिंडी राहते, आज उपांत्य दिवस, तसं आज खूप महत्त्वाची सेवा आहे. 7 दिवस सेवा करायची, आणि सेवा केल्याच्या नंतर अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर परमात्म्याकडे मागणी करायची. कारण मागणी ज्याला करायची त्याच्याकडे अधिकार पाहिजे, त्याच्याकडे ज्ञान पाहिजे, आणि ज्या व्यक्तीकडे आपल्याला मागायचे ती व्यक्ती श्रीमंत पाहिजे, स्वतंत्र पाहिजे आणि उदार पाहिजे. आज पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करायची. परमात्मा श्रीमंत आहे, परमात्मा उदार आहे, आणि परमात्मा स्वतंत्र आहे. आणि तुम्ही आम्ही 7 दिवस भक्ती करून परमात्म्याचे अधिकारी प्राप्ती झालेलो आहेत. आणि 7 दिवस भगवंताचं श्रवण केल्याबद्दल आपल्याकडे ज्ञान सुद्धा आहे. आणि म्हणून या अधिकाऱ्याने केलेली मागणी म्हणजे आजचा दिवस आहे. विठ्ठला मागण्याचा अधिकार त्याला आहे ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी सेवा आहे. ज्यांनी सेवा केली नाही, तुकाराम महाराज म्हणले, परमात्म्याच्या दारामध्ये जर हात पसरायला लागला, हात पसरीची भिक्षापात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, जळोजीने लाजिरवाने, जळोजीने लाजिरवाने, आईशी आशी नारायणे उपेक्षिते नर्मदा. भिक्षा पात्र अवलंबने, जळोजीने लाजिरवाने, आईशी आशी नारायण उपेक्षिते सर्वथा. भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, पात्र अवलंबने, जळोजीने लाजिरवाने. टाळी वाजवत बसले बसले मला. आज योग जुळून आला, आज गुणवान चांगले लाभले. ऐकणारा वर्ग आज तज्ञ. सिस्टम आज नंबर 1 आहे. सिस्टम
स्पष्टम अधिक सुपष्टम. काय बोलायचं काम नाही मला तर वाटतं माह्यातले 2000 तुम्हाला देऊन टाकावत महाराज, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. आणि पुन्हा मस्त नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. गावातलंच वैभव महाराज. आज सिस्टम चांगली, गुणवान मंडळी चांगली, ऐकणारा वर्ग तज्ञ, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेव ब्रह्मरस आवडीने लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेव ब्रह्मरस आवडीने. अधिकार असल्याशिवाय मागायचं ना, मागणी फुकट करायची नाही. आणि फुकट कोणाचं खायचं नाही, गावाचं, देवाचं, भावाचं आणि साधूचं फुकट खायचं नाही. खायचं नाही असं कुठं अभंग नाही, फक्त फुकट खायचं नाही असा अभंग आहे. चाकरी वाचून, चाकरी वाचून आणि अनुचित वेतन, आणि अनुचित वेतन, चाकरी वाचून आणि अनुचित वेतन, आणि अनुचित वेतन. सेवा केल्याशिवाय खायचं नाही, कारण चाकरी म्हणजे सेवा. मग सेवा कोणत्याही प्रकारची असू शकते. मृदंग वाजवणं सेवा आहे, भजन म्हणणं सेवा आहे, कीर्तन करणं सेवा आहे, मंडप झाडून घेणं ही सुद्धा काय सेवा आहे, कीर्तन ऐकणं सेवा आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर चांगल्या चप्पलचा जोड घरी न नेणं ही सुद्धा काय सेवा आहे. सेवा अनंत प्रकारची. आणि सेवेनी झालेली प्रसिद्धी उशिरा होती पण धोका बसत नाही. बॅनर लावून केलेली प्रसिद्धी लवकर होती पण माग आल्याशिवाय राहत नाही. कारण बॅनर लावून प्रसिद्धी माणसाला करावं लागती, सेवा केल्यावर प्रसिद्धी जगाचा मालक करतो. वाऱ्या हाती माप साले सजनाचे, 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 ज्योती मुखे
कीर्तनाचा पहिला प्राण म्हणजे मृदंग आहे, दुसरा प्राण म्हणजे भजन आणि तिसरा प्राण म्हणजे पुढं बसणारे जे चेहरे प्रसन्नता. बरं का, कधी पखवाज चांगले तर भजने नीट नाही, कधी भजने चांगले तर मृदंग नीट नाही, दोन्ही चांगले तर महाराज नीट नाही, तिन्ही चांगले तर माणसं धोरणात नाही. आता बघा प्रसन्नता आहे आणि इतके तरुण मला आजच पुढं दिसले. ते वैभवराव साहेबराव दादा तुमच्या गावाचं, कारण दिवा इजल्यावर तेल टाकलं व्यर्थ गेलं, चोर निघून गेल्यावर जाग आली व्यर्थ गेलं, महापूर आल्यावर म्हणला मला गाव सोडायचं व्यर्थ गेलं, साप निघून गेल्यावर काठी घेतली व्यर्थ गेलं, आणि म्हातारपणात परमार्थाचा उल्हास आला व्यर्थ गेलं. जोपर्यंत शरीरात ताकद आहे आवाज कमी जास्त करू नका. पहिलं ठो आधार व्हावा म्हणून मामाची पोरगी केली, मामाचीनं सासू फुकून दिली, असं झालं. म्हणजे पहिलं बरं आहे, त्याच्यात कमी करू नका. विठ्ठला आज तुम्ही कुठेही कीर्तनाला जा मारा, जास्त संख्या तरुणाची पुढे दिसणार नाही. म्हातारे माणसं कैलास बोय, म्हातारे माणसं कीर्तन ऐकून सुधरत नाही, तमाशा ऐकून बिघडत नाही. कारण यांनी जे करायचं ते कोण म्हणलं केलं. आता हे जे सप्ते करायचे, भजन करायचे, टाइमपास म्हणून नाही, चलत राहिलं गाव आलं पाहिजे, जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं. तुमचं काय दुखायलंय का, असं वांबाळ्यावर बसू नका, असं प्रसन्न बोला. चलत राहिलं गाव आलं पाहिजे, जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं माणूस मेला पाहिजे, गुण आला पाहिजे. झाड लावल्याच्या नंतर फळ, पेरल्याच्या नंतर लग्न केलं, याला का PhD करायचं काम कृष्णा बाप. चलत राहिलं गाव आलं पाहिजे, जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं रोग बरा झाला पाहिजे, झाड लावलं फळ लागलं पाहिजे, पेरल्याच्या नंतर उगवलं पाहिजे, लग्न केलं मूलबाळ झालाच पाहिजे, परमार्थ केला परिवर्तन झालंच पाहिजे. वा वा वा. टाइमपास म्हणून नाही. महिला मंडळी शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीजमध्ये ठेवण्याकरता, हॅलो, सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटमध्ये ठेवण्याकरता, कीर्तन हे मनोरंजनाकरता का देव होण्याकरता. वा, टाळी वाजवा एकदा यांची करता महाराज. आणि नजर पुरत नाही तितकी महिलाची संख्या आहे महाराज, खरंच टाळी वाजवा. मागं बघू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, लगेच मागं तोंड करायला. हा, टाळी वाजवा म्हणून का स्वागत करा म्हणलं, कारण मालिकाचा त्याग करून आल्या. नाही तर आता माणसं येडे केले मोबाईल आणि महिला येडे केले. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची, गेला सतवाडी ओमकार माझ्या संग भजनी आले, ते म्हणले महाराजाची बायको तसं खाऊ करायला. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातले. काळ विचित्र आहे, पण अशा काळात आपण परमार्थ करतोय शुद्ध पुण्य. विठ्ठला आणि जेवढा वेळ तुमचा इथं परमार्थात गेला तेवढाच वेळ धन्य. आणि इथं भूमी किती पावरबाजी, इथं जवळच गोदावरी आणि पुन्हा महात्म्यांचा पदस्पर्श. मध्ये बघा, गोदा तटे निर्मळे देवदेवतांची आणि संत महंत मिळे. तुकोबरायच्या भाषेत सांगायचं म्हणलं ना, हे जे पर्व काळे का काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, कांतवासी गंगास्थाने, कांतवासी गंगास्थाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, क्षणा तुळशीच्या, क्षणा तुळशीच्या, हे कृष्णा बा. या महात्म्यांच्या भूमीमध्ये आपल्याला कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला. परी माझ्या दैवा पार नाही. किती पवित्र भूमी आहे, जवळच गोदावरी, महात्म्यांचा पदस्पर्श. आपण किती पुण्यवान मंडळी आहेत. आणि अशा काळामध्ये जर आपला पर्व काळाच्या टायमाला वेळ भजनाचाच असेल, कारण रोज साधना करणं वेगळं आणि पर्व काळावर साधना करणं वेगळं, रोज भजन करणं वेगळं, पर्व काळावर भजन करणं वेगळं, रोज दान देणं वेगळं आणि पर्व काळावर दान देणं वेगळं. हा जो महिना आहे ना, हा अधिक मासाचा महिना आहे.
याच्या जर आपण पुण्य केलं तर याच्या दुपटीनं पुण्य भोगायला मिळतं. अधिकश्य आणि या महिन्यात जर पाप घडलं तर पाप सुद्धा दुपटीनंच भोगावं लागतं. कारण पुण्याला सुद्धा जसं आहे पापाला सुद्धा तसंच आहे. या महिन्यामध्ये होईन तितका वेळ आपल्या भगवंताच्या गुणात गेला पाहिजे, चिंतनात गेला पाहिजे, नामात गेला पाहिजे आणि रूपात गेला पाहिजे. काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे, आवडे उरी संचली, आवडे उरी संचली राम, आवडी उरी संचली. परमात्म्याच्या चिंतनामध्ये वेळ गेला, भगवंताच्या सेवेत वेळ गेला, तेवढा धन्य. आणि ज्यांनी भजनात वेळ घातला, भजन केल्याच्या नंतर त्याला मागण्याचं, सेवा केल्याच्या नंतर त्याला मागण्याचा अधिकार आहे. ज्याला मागायचंय त्याला ज्ञान पाहिजे, ज्याला मागायचंय तो अधिकारी पाहिजे. मागण्याकरता सुद्धा बुद्धीच पाहिजे. आणि मागून मागून जीव काय मागणार आहे देवाला? चांगलं खायला दी, चांगलं प्यायला दी आणि चांगलं लिहायला दी. याच्या पलीकड जीवाची व्याख्या नाही. मागणार काय? ल्यावे खावे बरे असावे सदैव, पहिल्यापेक्षा मला सांगा आता, खाण्यामध्ये काळ चांगला आहे का वाईट आहे? बोला. खाण्यामध्ये पहिल्यापेक्षा खायला जास्त आहे का कमी? जास्त आहे. पहिल्यापेक्षा कपडे कमी आहेत का जास्त आहेत? काय कमी आहे? कमी काहीच नाही. आता इथं कोणी बी हात वर करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं नारळ पाकिट त्याला करा हातवर. कसा करायला आहे का कोणी? करा हातवरी. फक्त मी महाराज आहे याचा अंदाज घेऊन हात वर करा. कारण मी नारळ पाकिट म्हणलं पैसे नाही. ओमकार भाऊ चतुरा तो. आज काळ इतका चांगला आहे, आज लोकांकडे पैसा कृष्णाबा भरपूर आहे. रामदादा पैशाची कमी नाही. बरं खायला कमी नाही. किती खावा याचं डोकं राहिलं नाही, इतकं खायला आहे माणसाकडे. एकादशीला शाबू किती खावा? अहो शिकारल्यावर नाकातून शाबू आला, ही खाण्याची पद्धत आहे. खायला आज भरपूर आहे, पैसा आज भरपूर आहे, कपडे लोकांकडे आज कमी नाही. पहिला काळ बघा ना आताचा काळ बघा. कपडे बघा, कपड्याची कमतरता नाही. बघतोस काय रागानं लिलन घातलंय, वागानं. कपड्याची कमी नाही, पैसा कमी नाही, खायला कमी नाही, फक्त चेहऱ्यावर समाधान नाही. 12 महिने चेहरा बघा. फोडिली गोवरी, फोडिली गोवरी, फोडिली गोवरी, फोडिली गोवरी, साधी से तोंडावरी, साधी से तोंडावरी, साधी से तोंडावरी, साधी से तोंडावरी, साधी से तोंडावरी. समाधान नाही आणि भजनाशिवाय समाधान नाही. तेने सदा चित्ता नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. आता नाम तुझे घेता देवा होई समाधान.
समाधानी. नामस्मरण करणं म्हणजे भगवंताची सेवा करणं, आणि ज्यांनी सेवा केली त्याला मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. काही गोष्टी मागायची गरजच नाही, आपोआप आपल्या जीवनात येतात. मोजित राहा. 4 गोष्टी सहज मिळतात, त्या गोष्टीकडे जाण्याची गरज नाही, आपोआप येतात. मरण सहज येतं, व्यसन सहज लागतं, आळस सहज येतो, आणि मूर्खाचं दर्शन इच्छा नसली तरी होतं. होऊ वाटत नाही पण झाल्याशिवाय. तुम्ही बघा ना, ज्या लोकांची तोंड बघू वाटत नाही का ते का राम राम नको रे तू, त्याचे दर्शन न व्हावे पण ते भेटल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या लोकांचं तोंड बघू वाटतं भेटत नाही. तुम्ही बघा, मरण्याची कोणाला इच्छा नाही पण मरण आल्याशिवाय राहत नाही. आणि मरण मागायचं नाही, देवाच्या दारातून आलं तर आनंदात जायचं. कारण मरण येणं ही प्रकृती आहे, मरण न स्वीकारणं विकृती आहे. पण मरणावर हसत हसत विजय मिळवणं ही तर आपली संस्कृती. आपुले मरण पाहिले ना डोळा, पाहिले ना आपुले मरण पाहिले म्या. लईच लोक वैता घेतलो, मरायचीच मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी, मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर, मज केले अमर. भाव पुशिले बुड पुशिले, भाव पुशिले बुड पुशिले, वस वसले भाव. मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले. वैतागलेत माणसं महाराज. जीवनाला वैतागू नका, कारण सगळं पुन्हा भेटल पण इथं वंश मोर नाही. जमीन गेली पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल, पैसा गेला पुन्हा भेटल, बायको मेली पुन्हा भेटल. देव काळ आता गेला. पहिले नवरदेव लय रुसत होते रामदादा. कशा करता कृष्णाभाऊ? घड्याळी करता आणि रेडूसाठी. एका सासरीने जावायला फोन केला, म्हणले जावाई लग्नामध्ये घडी दिली पण रेडू राहायला घेऊन येऊ का? ते म्हणले नको नको, ह्याच रेडूचा आवाज कमी व्हायना आणि ती रेडू काळ बदलला महाराज. सगळं पुन्हा भेटल. जमीन गेली पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल, पैसा गेला पुन्हा भेटल, बायको मेली, वातावरण चांगलं असलं पुन्हा भेटल. पण तोंडातला शब्द गेला पुन्हा वापस नाही. एकदा इज्जत गेली पुन्हा किती बी ठोकर माळा घाला पुन्हा लोक स्वीकारित नाही. आणि एकदा हे मॉडेल गेलं पुन्हा भेटत नर देह दुर्लभ शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही
विशेष टाळी वाजवा एकदा चोपदार करता कोण्या गावची इथलीच आहेत काही कोटमगाव हा? कोटमगाव कोटमगाव कोणतं गाव कोटमगाव जाऊ तिकडं कुटुंब पण ते लई जड चाललंय ती पण माणूस म्हणजे माणूसच आहे महाराज हा कोण म्हण नादी लागत नाही नादी लावणारा असल्यावर नादी लागत असते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि इथंच नाचता येतं घरी गेल्यावर नाचून बघा बरं बायको म्हणून वायर ढिले आहेत का काय कुठं बी जमत नाही मला इथंच आणि ते बी शरीर चांगलं आहे तोपर्यंत डोळे चांगले आहेत चांगलं बघून घ्या हात चांगले आहेत, दान देऊन टाका पाय चांगले आहेत, तोपर्यंत तीर्थाला जाऊन या प्रत्येक अवयवातली ताकद संपली ना पुन्हा काही राहत नाही म्हणून जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय नाचूंगी 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 अरे गुन्हा रामदादा यायला आपल्याकडे आमंत्रण देऊन ठेवा डासाळ्याला पुढच्या वर्षी हे एक आणि हे चोपदारी एक बरं का हा हा दोन्ही बी तुम्ही बी बरं का राग राग बघू नका काय अडचण नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लय मोकळे माणसं आहेत महाराज हा चला बाजूला कुठून गेलो ते ध्यानात ठेवा तोंडातला शब्द गेला वापस येत नाही मला एका सरळ प्रश्नाचं उत्तर द्या पाय भरल्यावर नळाकडे जायचं का नळ दिसल्यावर पाय भरवायचं महिला मंडळी हा बरोबर बोलून टाकायचं का टाकून बोलायचं हा वा आता तुम्ही उत्तर द्या पुरुष मंडळी मळमळ झाल्यावर उलटून टाकायचं का तसंच ठेवायचं कायला मळमळ होतंय बरं का काहीला गाडीत बसल्या होतं आणि काडीला दुसऱ्याची गाडी बघितल्या होते वाह 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 क्या बात है मळमळ हो द्या कोणतं बी फक्त झालं की उलटून टाकलं पाहिजे टाकून बोलायचं नाही प्रत्यक्ष बोलून टाकायचं नळ दिसल्यावर पाय भरवायचं नाही तुकाराम महाराज म्हणले कशासाठी हात भरोनी धुवावे कशासाठी हात भरोनी धुवावे चालत या गोवे मार्गाशी कारण एकदा तोंडातला शब्द गेला की पुन्हा वापस येत नाही मग बोलून विचार करण्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणले विचारतो वचनाधी विचारतो वचनाधी धरुणी शुद्धी ठेविली धरुणी शुद्धी ठेविली शब्द आहे तोंडातला शब्द गेला पुन्हा वापस नाही एकदा इज्जत गेली पुन्हा वापस नाही आणि एकदा हे शरीर गेलं तर पुन्हा भेटणार मनुष्य जन्मान मोल रे तू मिट्टी में न रोए रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं रे अभी नहीं तो कभी नाही आणि आयुष्य कोणाकरता थांबत नाही जीवडा
तुम रोगे राम, अब तुम कब तुम रोगे राम। जीवड़ा नो दिन का महिमा, जीवड़ा हे जीवड़ा जीवड़ा हे भजन म्हणजे कानाची तृप्ती करणार भजन महाराज. कैलास महाराज पवार आणि ओमकार महाराज जगताप आणि कृष्णादादा भोरकडे म्हणजे महाराज तुमच्या कानाची धनी फिटणारी माणसं आहे ती. हो. कधी भजन करणार आपण? आयुष्य गेलं आणि कोणाकरता आयुष्य थांबलेलं नाही. तुम्ही नऊची वाट बघतात, नऊ तुमची वाट बघत नाही. तुम्हाला वाटतं नऊ कधी वाजतात आणि सदा सर्वदा येऊ तुझा. आपण वाट बघायलो पण वेळेने आपली वाट बघितली का? अनमोल तेरा जीवन वो भी गवा रहा है, सपनों की नींद में भी तो पल भी जा रहा है. सरकलं आयुष्य. आयुष्य कोणाकरता थांबत नाही म्हणून मिळालेलं आयुष्य जात आहे पहा, आयुष्य कोणाकरता थांबलेलं नाही म्हणून कंटाळू नका. हे आयुष्य आनंदात जगून घ्या. ज्या लोकांना या शरीराची किंमत कळाली त्यांचं वाक्य आहे, त्यांचं भजन आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि ज्याला जीवन कळालं नाही ते म्हणते देवाने आम्हाला इथं काठवलं, देवाने आम्हाला का नेलं नाही. जीवन मिळालंय पुन्हा भेटणार नाही म्हणून मरू नका. देवाच्या दारातून आलं तर आनंदात जा, पण विष पिऊन आत्महत्या करून दारू पिऊन ही जिंदगी बर्बाद करू नका, कारण हे पुन्हा भेटणार नाही. शरीर मिळालं याचा योग्य वापर करून जिने दिला त्याशी द्यावा पिंडदान. मरण मागू नका. आणि जे लोक मरण मागतात, तुकाराम महाराजाचा काय शब्द आहे, मरण जो मागे गाढवाचा बाळ, जो मागे गाढवाचा बाळ, मरण जो मागे गाढवाचा बाळ, जो मागे गाढवाचा बाळ, होलीचे चांदाळ शुद्ध त्याशी, मुलीचे चांडाळ शुद्ध त्यासी, मुलीचे चांडाळ शुद्ध त्यासी. सगळ्या गोष्टी प्रायश्चित्त, पण आत्महत्येला प्रायश्चित्त नाही. म्हणून मरायचं नाही, कारण मरण एक दिवस आपल्याकडे सहज येणार आहे. भरोसा नाही. मरणाची जागा ठरलेली, मरणाची वेळ ठरलेली आहे, मरणाचा अधिकारी ठरलेला आहे. आता माझं मरण जर इथंच असन, आत्ताच असन, तर मी इथंच जाणार म्हणजे जाणार. आधार नाही कोणी माझं बापना माय, क्या भरोसा इस जिंदगी का. भरोसा नाही. जागा ठरलेली, वेळ ठरलेली, फक्त जाण्याच्या आत जीवन स्वच्छ जगून घ्या. मरण मागू नका, कारण मरण सहज येणार आहे. बरं, व्यसन सहज लागते.
आता मृदंग वाजवायचा सहज येत नाही, भजन म्हणायचं सहज येत नाही, कीर्तन करायचं सहज येत नाही. आपल्याला सहज वाटतं पण तितकं ते सोपं नाही. जावा त्याच्या वंशात तेव्हा पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा. जावा त्याच्या वंशात तेव्हाकडे. मृदंग वाजवणं आपल्याला सोपं वाटतं तितकं सोपं नाही. आता याच्यातलं तुम्हाला नेमकं कोणतं सोपं वाटतं? पखवा सोपं वाटतो का भजन सोपं वाटतं का कीर्तन? कोणतंच नाही. आणि बसल्या बसल्या टाळी वाजिनं ते सोपं आहे पण वाजवायचा पता नाही. वाजविता टाळी लाज वाटे. काहीला पखवाज म्हणलं की ते म्हणते पखवाज सोपा आहे. इकून इकून वाजवायचं. इकून इकून नाही, सगळं इकून टाकलं तरी येत नाही. आणि त्याला अधिष्ठान लागतं ना. कोणाकडे शिकले? गुरुचं नाव सांगावं लागतं तितकं वजनदार. कोणाकडे शिकले? डबाबाजी दवाईदा तुला खायला पीठ सुद्धा राहणार नाही पुन्हा. डबाबाजी दवाई असतं. सगळ्यात हार्डशी खाली एका पखवाजाची बोटच पळणार कृष्णा. त्याला म्हणलं तुमचे बोट पळत नाही. ते म्हणला पावडरचा डबा खराब आहे. एवढे आपण मंत्रमुग्ध झालो त्या मृदंगाने. त्याला घासावं लागते मला. ते आता एक बोल आहे, चौपट करायचा आहे, सिंगल आहे, डबल आहे, चौपट बोल करायचं म्हणलं त्याला घासावंच लागेल. करा बरं कृष्णा. अगदी एक पट दुप्पट चौपट वाजवा. याला घासावं लागते. तुम्हाला काय वाजलं हे कळालं नाही पण गोड लागलेलं कळलं. आणि शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं गाडीत बसलेलं कळू द्यायचं नाही गेअर किती आहे. आता यो गिर टाकतो का धसकट उपटी तू तेच कळत. त्याला घासावं लागते. मृदंग आहे त्याला घासावंच लागते. आता हे भजन म्हणायचं. दोन गायक चाल म्हणायला पुढे आले जरासा आवाज उच्चायचा राहिला. खालचे लोक कसं करते इतकं तितकं नाही. हे तितकं सोपं आहे. अहो काल एक जण चाल म्हणायला आलं, तोंड वाशिलं, तोंडच मिटाना. तेवढ्या चिमणी आत गेली ना अंडे देऊन बाहेर आली. इतकं सोपं कोणतं बी सोबत वाटतं लोकांना. कीर्तन म्हणलं की मग त्याला तिकडे दोन गप्पा आणि इकडे दोन बापाची पिंडी. कीर्तन सोपं नाही, भजन सोपं नाही, मृदंग सोपं नाही, काही सोपं नाही. सोपं काय वाटलं आपल्याला? अहो टाळी वाजायची तर आपल्याला सोपं नाही. वाजविता टाळी. इथं टाळी वाजायची लाज वाटती आणि तिकडं जर एखाद्याचं दुःख झालं तर लोक हातात हात देऊन टाळी वाजवतील. हातावरी हात हसोनिया फळी. वाजविता टाळी लाज वाटे. सोपं नाही. व्यसन आहे. आता व्यसन लागा याला प्रॅक्टिस करायची गरज नाही. आता दारू प्यायचं व्यसन आहे. याला काही रियाज करावा लागतो का? चालता चालता व्यसन लागतं. काल मला एक जण म्हणलं महाराज एकच टोपण घ्या तुमचा खोकला जातो. म्हणलं दारूच्या टोपणाने खोकला कसा जाईल? तो मला मग जमीन गेली तुमच्या खोकल्याचं काय करू? सगळ्यात निषिद्ध व्यसन दारूच आहे महाराज. आणि तुमच्या पाया पडतो. आता शिंगव्यात कोणी दारू पित नाही ते विषय सोडून द्या. कारण इथं जरा चेहरे प्रसन्न वाटायले, बरे वाटायले जरा. पण जरी कोणी पित असेल तर आजपासून दारू सोडून द्या. एका सप्त्यामध्ये 4 लोक जरी माळकरी झाले तरी सप्त्याचे पैसे चांगल्या कामाला गेले. आणि तुम्ही आणखीन बघा सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटते? महिला मंडळी. कोणाला? महाराजाला. आता आम्ही इकडे कीर्तन घरी विचारावं कुठे आहेत महाराज? उधळलंय आता. आणि ज्याला बायको नीट मिळाली का त्याला इथं स्वर्ग आहे. आणि ज्याला बायको कर्कश आहे त्यांनी इथून नीट गाडी धरायची. गोदावरी जवळच आहे. नीट उडी टाकायची, स्नान करून पुन्हा कीर्तन ऐकायला यायचं. बघा मुलगा ताब्यात बापाची शोभा. कृष्णा महाराज. मुलगा ताब्यात बापाची शोभा. सून ताब्यात सासूची शोभा. देव ताब्यात
भक्ताची शोभा आणि बायको ताब्यात. तुम्ही आणखी बघा चिकाटीनं संसार माणूस करतो का लेडीज? बोला बरं पुरुषवर. बघा तुम्ही यायच्या डोक्याचा अंत कृष्णा भाऊ आजू कोणला आलेला फक्त सरकारला आलाय आणि त्यांनी जे करायचं ते सुरू केलंय. तुम्ही आणखी ओमकार भाऊ दिमाग म्हणजे दिमाग. बाजारात जरी गेल्या का डोक्याचाच वापर. मी तिची जुडी घ्यायला जावा त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली, ती बाई म्हणणार 20 रुपयाला. 20ला 20च्या 3 दी. ती बाई म्हणली फुकटच नाही ना, ती म्हणली मग 6 दि ना. अहो इथंच नाही आता मी बी प्रापंचिकच आहे ना, मला बी एक बायको आहे ना, असं कसं बोला. शेजार धर्म आहे महाराज. एखादी बाई गावाचं म्हणा ज्वारीचं पीठ न्यायला बाई अशी गचकन वाटी खुपसून पीठ देते का? पुढं डिप्लोमा झालाय त्याची द्यायला माहिती. पण डोकं म्हणजे डोकंच महाराज. म्हणून मी म्हणतो ज्याला बायको चांगली भेटली, कार्येशु मंत्री, करणेशु दासी, भोजेशु माता आणि शयनेशु रंभा. विठ्ठला सगळ्यात खानदानी बायको भेटती कृष्णाबा दारू पिणाऱ्याला. पुन्हा मार खायला निबर. किती बी मारा आवाज नाही. महाराजाच्या बायकोला एकच चापट आला, सगळं गाव जागी. आणि आमचं पांगायला टाइम लागत नाही. महाराज लोकांवर काहीचा डोळाच राहतो बारा. आता मला माहित नाही तुम्ही कोणाकडे बघता, मी कोणाकडे बघतो कोणालाच माहित नाही, पण तुमच्या सगळ्याची नजर कोणावर आहे? महाराजाची गाडी धाब्यापाशी पंक्चर जरी झाली तरी लोक म्हणते इथंच कशी झाली, हाताने केली. विठ्ठला विठाला 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 विठ्ठल विठ्ठल व्यसन आहे महाराज, दारूचं व्यसन आहे. हे चालता चालता किती संतांचे प्रमाण आहेत. दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका. पलो कदम खरच कर्मो में मिट्टी आती हे दारू 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 गांजा मत पियारो अकल हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है. गांजा मत पियारो अक्कल हो जाती है. गांजा मत पियारो अक्कल हो जाती है. अपने होगा दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. दारू 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 गांजा दारू गांजा दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है. कीर्तन संपवट रे मा 10 वाजेपर्यंत चालू देऊ का? होय, चालू द्यायचं का? पुरुष वर्ग, महिला मंडळी बघा बरं का, एकदा सगळे हात वर करा बरं. हात वर करा. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटते. आज योग किती जुळून आलाय बघा. दारू पिऊ नका. आधी एवढा मोठा सप्ताह मार सगळे कीर्तनकार वारकरी संप्रदायातले जेवढे नामांकित आहेत तेवढे इथे येऊन गेले या स्टेजवर. मग आपल्यात परिवर्तन होणं काळाची गरज आहे. दारूचं व्यसन सोडून द्या, मांसाहार सोडून द्या. आणि हे करून जर कीर्तनात बदल होत नसेल तर उपयोग काय? नामदेव आप्पा शामगावकर होऊन मुनी कैलास भाऊ ओमकार भाऊ ते म्हणायचे देहाला 3 नसले पाहिजे, देहात 3 नसले पाहिजे, गावात 3 नसले पाहिजे, घरात 3 नसले पाहिजे आणि देशात 3 नसले पाहिजे. हे कुठले जरी ध्यानात नाही राहिले तर कमीत कमी घरातले 3 ध्यानात ठेवा. आपल्या घरामध्ये आळस नसला पाहिजे, आपल्या घरामध्ये भांडण नसलं पाहिजे आणि आपल्या घरामध्ये व्यसन नसलं पाहिजे. मग व्यसन कोण्या प्रकारचं आहे का? दारूचं व्यसन 1, जुगारीचं व्यसन 2 आणि शिकारीचं व्यसन 3. दारूमुळं काय झालं? 56 कोटी यादवांचं चरित्र वाचा. जुगारीमुळं काय झालं? नळ दमयंतीचा इतिहास वाचा. आणि शिकारीमुळं काय झालं? 3 राजाचे नावं सांगतो, घरी गेल्यावर चरित्र वाचा. राजा पंडूराजा 1, राजा परीक्षिती 2 आणि राजा दशरथ 3. विठ्ठला म्हणून हे 3 खूप घातक असते. देहाला 3 नसावे, देहात 3 नसावे, चित्तात 3 नसावे, घरात 3 नसावे, गावात 3 नसावे आणि देशात 3 नसावे. किती झाले? मोजले का? पुन्हा सांगू का? बाळा तू उभा राहा. तूच नजर के सामने जिगर के पास.
उभा राहायचं. मोजित राय बाळा. देहात 3 नसावी, देहाला 3 नसावी, चित्तात 3 नसावी, घरात 3 नसावी, गावात 3 नसावी आणि देशात 3 नसावी. 6 आणि 6 आणि 3 म्हणजे सायंत्रिक 18. किती झाले? भिवू नको. किती झाले? 18. बस काय तू उभा राह, उभा राह. किती झाले? 18. कोणते झाले? आता चालता सांगून जातो. तुम्ही बोर तर नाही झाले तुम्ही? कशा सांगू एकदा. आता बघा, देहात 3 नसले पाहिजे. काम, क्रोध, लोभ. देहाला 3 नसले पाहिजे. पाप, ताप, दैन्य. चित्तात 3 नसले पाहिजे. मल, विक्षेप, आवरण. घरात 3 नसले पाहिजे. आळस, भांडण, व्यसन. गावात 3 नसले पाहिजे. चहाडी, चोरी, व्यभिचारी. आणि देशात 3 नसले पाहिजे. अनाचार, अत्याचार अधिक भ्रष्टाचार. विठ्ठला कोणते का ध्यानात राहायचे की नाही? फक्त 3 ध्यानात ठेवा आपल्या घरातले. व्यसन सोडून द्या. दारूचं व्यसन सोडून द्या. सगळ्यात निषिद्ध व्यसन आहे आणि हे चालता लागतं. भोपाळीतलंच प्रमाणे. नकळता संघ झाला सहज खेळता. प्रवर्ताली नकळता संघ झाला. प्रवर्ताली चिंता मागिलाची आवरी. मागली याची वरी. चालता व्यसन लागलं. कोणतं? दारूचं. न कळता संघ झाला. मरण सहज, व्यसन सहज, आळस. जांभळी देण्याची इच्छा नाही पण येते. मांडी मोडण्याची इच्छा नाही. आता तुमचा टाइम लय चांगला आहे कीर्तनाचा. 7 ते आधी भजन आणि मग भोजन. आमच्या इकडे तसं नाही पार्थ महाराज. आधी भोजन आणि मग भजन आणि मग ते वांबाळेवणी तोंड. काल तर एक म्हातार माया पुढं असं बसलं, त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला. त्याला म्हणलं तोंड काऊन तसं गेलं? म्हणलं मला उपाशी म्हणून सोडून दी, धरू नको. अहो कीर्तन भजन ऐकून जर आपल्याला प्रसन्नता मिळत नसेल तर मग नेमका दिवा लावलाय काय आपण? तुमचा तुम्ही किती प्रसन्न, किती परमार्थ केला हे तोंडाने सांगू नका. तुमचा चेहरा बघितलं कीच कळत आहे दिवा काय लागलाय. आता इथे बघा, जिथं प्रसन्नता आहे त्याचं नाव परमार्थ आहे आणि जिथं एनी टाइम पश्चाताप आहे त्याचं नाव संसार आहे. इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. लग्न झालेली 1 2. त्याचं नाही झालं तुम्ही काऊन बळच वर करा? पिपळा खाला मुजाने त्याला व्याजार करले. त्याला लायसनच नाही अजून. 2 येत. तुम्ही देताना आमचं चिटकून वगैरे का बघा. इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. लग्न झालेले 1 2 बस. इतके ब्रह्मचारी बाकीचे. हे सगळ्याचे लग्न झालेत कृष्णाभाऊ. फक्त हातवर का करीत नाहीत? इतके वैतागलेत. हातवर करायची इच्छाच नाही आणि यालाच म्हणायचं संसार. जिथं आनंद द्विगुणित होतो त्याला म्हणायचं परमार्थ. आळस येण्याची इच्छा नाही पण आल्याशिवाय राहत नाही. सहज येतो आणि मूर्खाचं दर्शन सहज होतं. 4 गोष्टी सहज. काही गोष्टी सहज नाही, त्याला कष्ट करावं लागते, प्रयत्न करावं लागते, घाम गाळून मिळावा लागतो. त्याचं नाव आहे पैसा. आणि जगात आपल्याला माने का पैशाला माने? हा, धनवंताला ती सर्व मान्यता आहे. महिला मंडळी आपले पाहुणे रावणे आपल्याला जे फोन करतात पैसे असल्यावर का नसल्यावर? हॅलो. आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही आपल्याला. आला तर कंपनीचा फोन येतो आणि ती बाई हळूच आवाजात म्हणते आपका बॅलेन्स खतम. आता ती बी ऐकू वाटत नाही पण बाई बोलल्यामुळे ऐकून घेणं, दुसरं काही. जब तक आपने पल्लो में सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के सब पैसे
अपना साथ नहीं रे कोई। भले 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 जब तक अपने पल्लों में पैसा सब लोग सलाम करे अपना पैसा पैसा निकल गया तो कोई ना मिटा बोले काय आवाज येतोय ना सुमारा? हे हो कोई ना मिटा बोले कोई ना मिटा वाह कृष्णा महाराज. हे हो ओंकार दादा. सब पैसे के भाई सब पैसे के भाई रे भाई रे मंत्र मुग्ध है. जब तक अपने पल्लों में पैसा है तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया. झाडाला आग लागली की पक्षी झाडावर थांबत नाहीत आणि आपल्या जवळला पैसा संपला ज्ञानोबा म्हणले लोक आपल्या जवळ थांबत नाहीत. म्हणून पाया पडतो 5 धंदे सोडून कोणता बी धंदा करा आणि लक्ष्मी घरात आणा. दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 1. मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 2. शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 3. विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 4. माणसात आपल्याला खाली बघण्याची वेळ येईल असा धंदा करून पैसा कमवू नका. 5. यालाच म्हणायचं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. म्हणून पैसा मिळवायचा त्याला कष्ट करावं लागतील. पहिल्या 4 गोष्टी सहज मिळतात. पैसा मिळवायचा कष्ट करावं लागते. पण भगवंताच्या दारात कष्टाने मिळत नाही, सहज मिळत नाही. त्याला दारात जाऊन पदरच पसरावा लागतो. काय तुकोबरायचा अधिकार होता. तुकोबरायने मंदिरात जावं आणि परमात्म्याने म्हणावं मागा तुकोबराय काहीतरी मागा. तुमच्या भक्तीचं कर्ज आमच्या डोक्यावर झालंय. काहीतरी डोक्यावरचं खांद्यावर करा. काहीतरी मागा काहीतरी मागा. जास्त वेळ म्हणल्यामुळं मोठ्या माणसाचा अवमान होऊ नये म्हणून पांडुरंगा हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची
हरिदास महाराजांना करता येईल. मनशी काही मागा. परमात्म्याने हट्ट धरल्याच्या नंतर मोठ्या माणसाचा अवमान होऊ नये म्हणून, नाही तर तुकोबरायची रीत आहे, काही मागणे आमा मानुची पण मोठ्या माणसांचा आधार व्हावा म्हणून देवा तुला द्यायचा असेल तर मनशी काही मागा. हेच देगा पांडुरंगा. हरिदासाच्या घरात मला जन्म दी, वारकऱ्याच्या कुटुंबात मला जन्म दी, वारकऱ्यांचं सानिध्य तिथे तिथं मला सेवा करण्याकरता संधी दी. कोणाच्या? हरिदासाच्या घरात मला जन्म दी. एक दृष्टांत सांगतो, जय विठ्ठल करतो. हरिदास कोणाला म्हणायचं? ज्याच्या अंतकरणातून वासना इच्छा बुडातून निघून गेली, अपेक्षाच नाही, त्याला हरिदास म्हणायचं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज नाव सर्वांना परिचित आहे. जोग महाराजांनी आळंदीला रामदास काका मोठा सप्ताह केला. कोणीतरी एक मस्ताराम शेठ म्हणून होते, 1 लाख रुपयाचा चेक घेऊन भेटीला गेले. महाराज हे 1 लाख रुपये तुमच्या सप्त्याला भेट म्हणून राहू द्या. ते जोग महाराज होते, करारी संत. म्हणले आता सप्ताह झाला, तुझे पैसे मला नको. तिथं जर आम्ही असतो का पुढच्या सप्त्याला काम येतील म्हणलो असतो. ते जोग महाराज होते. त्या माणसाला राग आला. ते म्हणले, जोग महाराजाला ते माणूस उलटून बोलला, महाराज 1 लाख रुपये देणारा माणूस तुम्हाला आळंदीत भेटणार नाही. ते जोग महाराज होते रामदादा. ते म्हणले, तो ह्या लाखाला लात मारणारा साधू आळंदीत दुसरीकडे दिसणार नाही. ह्याला म्हणायचं हरिदास. ते हरिदास आणि तुम्ही आम्ही संसाराचे दास, इतका फरक आहे. म्हणून आशाच्या घरात जन्म दि देवा, ज्याच्या अंतकरणात वासना नाही, इच्छा नाही, अपेक्षा शून्य ज्यांचं जीवन आहे. जयाची अठाई पांडवा, अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे हसणे. आशाच्या घरात मला तू जन्म दे देवा. नुसतं जन्म नाही, त्यांच्या दारातला कुत्रा कर तुझे द्वारीचा. नुसतं कुत्रा नाही देवा, खडा कर, गोटा कर. इतकंच नाही देवा, त्यांच्या संत ज्या नाहनीत आंघोळ करतात, त्या मोरी वाट येणारं जे पाणी आहे त्याच्यातला मला कैलास बुवा किडा कर. कैलास बुवा किडा नाही, संतांचं अंगण झाडून घेण्याकरता तुका म्हणे त्यांच्या घरची केर सुनी. म्हणे त्यांच्या घरची केर सुनी, म्हणे त्यांच्या घरची केर सुनी. कोणाच्या? हरिदासाच्या घरात. कोणाचंच नाव घेतलं नाही बरं का इथं. नाही ते एखाद्या VIP माणसाचं नाव घेतलं असतं ना. आशाच्या घरात जन्म दी. मोठ्या माणसासंग तुम्ही किती बी राहा, आपल्याला मोठं होऊ देत नाहीत. ग्रामीण दृष्टांत सांगतो, मोठ्या झाडाखाली बारकं झाड वाळत नाही पण माल लागत नाही. कळत असलं तर बघा, नाही तर सोडून द्या. मोठ्या माणसासंग तुम्ही कितीही फिरा, फक्त उपाशी मरत नाहीत, तुमचं नाव ते होऊ देत नाहीत. मग यायच्या संग राहून उपयोग नाही. कोणाच्या घरी राहा? हरिदासाच्या घरात. कारण तिथं जर तुम्ही राहिले का, वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो. अपना सारिके करीती, अपना सारिके करीती, सारिके करीती, अपना सारिके करीती, अपना सारिके करीती. तात्काळ तात्काळ नाही काळ वेळ तयाला गे, नाही काळ वेळ ना अपना सारिके करीती. तात्काळ रखुमाई बार कुमाई विठोबा, विठोबा, बार कुमाई विठोबा.
हुब्बार कुमाई हुब्बार कुमाई ज्ञानी हुब्बार कुमाई हुब्बार कुमाई ज्ञानी हुब्बार कुमाई हुब्बार कुमाई ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनुष्य काही मागा हेच देगा पांडुरंगा झालेली शिवा परमात्म्याच्या चरणी शंकरपुरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होणे शिवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द गेला असेल मायबापाचा अंत करून करून क्षमा करा. चांगला असेल योग्य असेल घेण्यासारखं असेल श्रीगुरूचं म्हणून ग्रहण करा. म्हणजे वाईट असेल अपात्र असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून सोडून द्या. एकदा ह्या तुळशीवाल्या मुली आहेत काय यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. वा 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 वा. काय झालं उभा रे बाई उभा. सर्व तिची आई कुठे वर या म्हणा. काय नाही काय नाही काय नाही हा असू द्या काय चाल घ्यायची का आपली. नाही हा, विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कोरे देवा कोणी उत्तर करात मापनाद हरिनाई विचारिला अधिकार म्या पुरा तुका म्हणी ज्ञानेश्वराला का पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिंग अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शंकरपुरी जय. भाविक भक्तांना विनंती आहे, आज महाप्रसाद 15 ते 20 मिनिटं उशिरा होणार आहे. त्याचं कारण असं, उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि आपल्याला माहिती आहे उन्हाचा तडाखा फार आहे. त्यामुळे उद्या दही अंडी फुटल्यानंतर आपण जेवणाच्या पंक्ती लगेच बसवणार आहोत. पण खऱ्या अर्थाने हा धर्मसंस्कार सोहळा ज्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला ते सर्व आपले भाविक भक्त असतील, चालक वादक गायक, या सर्वांचा सन्मान होणं शिंगवेकरांच्या वतीनं ही खऱ्या अर्थानं आपल्या आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी जास्त काही वेळ घेत नाही. आमची सगळी ही वारकरी संप्रदायाची आमची जी मंडळी त्यांना विनंती आहे 2 मिनटं खाली बसा. सर्वांचं फोटो सेशन होईल. हा महत्त्वाची 15 मिनिटाची वेळ आहे ती आम्हाला घेऊ द्या. महाराजांना पण जायचं आहे. जोग संस्थांचे सर्व टाळकरी आमचे विद्यार्थी त्यांना विनंती आहे खाली बसा 1-2 मिनिटासाठी फक्त. एक रूपरेषा सांगतो भाविकांना. 5 मिनिटामध्ये महाराज शांत बसा. कृष्ण महाराज खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत गाडगे महाराजांची शिकवण आहे. माणसामध्ये त्यांनी आपल्याला देव बघायला शिकवला. महाराज आज 7वा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. 7व्या दिवसाच्या सेवेसाठी पांडुरंग आले. या एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. असं म्हणजे तुलना नाही, परंतु खऱ्या अर्थाने तो उदाहरण मी तुम्हाला दिलं. दुसरी महत्त्वाची सूचना अशी आहे, 5 मिनिटं ते 7 मिनिटामध्ये हा धर्मसंस्कार सोहळा, हा जपयज्ञ सोहळा, हा नामयज्ञ सोहळा ज्यांनी ज्यांनी श्रम घेतले, मेहनत घेतली, अक्षरशः घाम गाळला, त्यांच्यामुळे हा यशस्वी झालेला आहे. त्यांचं आदरातिथ्य करणं, त्यांचा सन्मान करणं हे शंकरपुरी बाबा भक्त मंडळाचं कर्तव्य आहे. म्हणून कृपया सर्वांना विनंती आहे, कोणीही जागेवरून या ठिकाणी उठणार नाही. मी गावच्या वतीनं महाराज मी आपल्याला सांगू इच्छितो, या धर्मसंस्कार सोहळ्यामध्ये आम्ही 7ही दिवस 8 दिवस कोणत्याही पुढाऱ्याला या ठिकाणी बोलवलं नाही. परंतु गावच्या वतीनं आमचे सन्माननीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मी दिगंबर नानांना विनंती करतो, 1-2 मिनिटं त्यांनी या धर्मसंस्कार सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी घाम गाळला, ज्यांनी ज्यांनी श्रम घेतले आणि हा नामयज्ञ सोहळा यशस्वी करून दाखवला, त्यांच्या वतीनं 2 मिनिटाचे आभार मानतील. नंतर खऱ्या अर्थानं आम्ही तर महाराज असं सांगेल, तुम्ही सर्व संत मंडळी वारकरी संप्रदायाचं भूषण आहात, परंतु हे जे तिन्ही गायक वादक आहे ते आभूषण आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी दिगंबर नानांना विनंती करतो, गावच्या वतीनं आजच्या या धर्मसंस्कार सोहळ्याच्या वतीनं आलेल्यांचे ज्यांनी ज्यांनी श्रम घेतले त्यांचे आपण आभार मानावे. आणि त्यानंतर सत्कार होईल आणि त्यानंतर आपण महाप्रसादाला जाणार आहोत. नाना करायचं का? त्रैवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह अधिक मासानिमित्त ज्यांचं अधिष्ठान आपल्या शिंगवे गावाला आहे असे संजीवन समाधी ज्यांनी घेतलेली आहे शंकरपुरी महाराज यांच्या प्रेरणेने या ठिकाणी 3रा त्रैमासिक अधिक मासानिमित्त हा सप्ताह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खऱ्या अर्थानं नरेंद्र बोलला, पांडुरंग महाराज आज शेवटच्या दिवशी पांडुरंग अवतारला. खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यातून आल्यानंतर लोक म्हणतात महाराष्ट्रात मराठवाड्यात पाणी नाही, बीड जिल्हा दुष्काळी आहे.
पण तुमच्यासारखा पाणीदार कीर्तनकार या जिल्ह्याने दिलेला आहे. खऱ्या अर्थानं आमच्या शिंगवेकरांची मान आज उंचावलेली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जेवढे संत जन्माला आले तेवढे महाराष्ट्रातच जन्माला आलेले इतर राज्यांचा जर विचार केला तर तुम्ही बघा, या ठिकाणी निवृत्ती महाराज असेल तर त्र्यंबकपासून सुरुवात करा, तर देऊ आळंदीपासून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजपासून मुक्ताबाईपासून या ठिकाणी आपल्या तिन्ही पण 3.5 खंडपीठंसुद्धा आपल्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातच आणि या ठिकाणी आहेत. मग त्या ठिकाणी महालक्ष्मी असेल, कोल्हापूरची रेणुका माता असेल, त्याचप्रमाणे आपली सप्तशृंगी आई असेल आणि अष्टविनायकसुद्धा महाराष्ट्रातच आहे. आणि अनेक जे काही 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहे. अशा अनेक यांनी भरलेला महाराष्ट्र आहे. पंढरपूरचं या ठिकाणी आपण बघतो 12-12, 15-15 लाख लोक पंढरपूरला जातात, कोणी बोलवत नाही. कारण अशी संतांची भूमी महाराष्ट्राची या ठिकाणी आहे. आणि या शिंगवे गावाचं वैशिष्ट्य, महाराज तुम्ही दारूबंदीवर बोलले, मला तुमचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. मी 85 साली या गावामध्ये कलेक्टर आणले होते. मी कॉलेजला असताना दिनकरराव पाटील कलेक्टर होते या नाशिक जिल्ह्याची. मी दारूबंदी करण्यासाठी 2 ऑक्टोबर 85ला शिंगव्यात आणलं होतं. 2 ऑक्टोबर 86ला मी जिल्हा पोलीस प्रमुख A.N. रॉय या गावामध्ये आणले होते. आणि मी स्वतः 87 साली राळेगण शिंदेला 10 दिवस राहून आलो अण्णा हजारेंकडं. मी 20 निवडणुका लढलेला माणूस आहे. दारू पे म्हणायला माणूस माझ्याकडे आला नाही, दारू पाज म्हणायला माणूस माझ्याकडे आला नाही. मी दारूबंदीचा पुरस्कर्ता आहे. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं दारूबंदीवर खूप छान बोलले. गाव तसं आमचं सांप्रदायिक आहे. अनेक क्षेत्रामध्ये या गावाची उंची वाढवलेले गाव आहे. आणि या गावातला हा 3रा सप्ताह या वर्षामधला महाराज. एक गावचा सुवर्ण महोत्सवी सप्ताह या ठिकाणी झाला. 2रा पार्थ महाराज कमानकरचा मध्ये एक सप्ताह झाला. आणि हा अधिक मासानिमित्त या ठिकाणी हा शंकरगुरू महाराजांच्या प्रेरणेनं, त्यांच्या अधिष्ठानानं खऱ्या अर्थानं गाव चालतं. आणि त्यांचा हा 3रा सप्ताह या ठिकाणी होतो. अनेक महाराजांनी या ठिकाणी या आपल्या सप्ताहामध्ये सेवा दिली. पहिल्या दिवशी रोहिदास महाराज हांडे होते, मध्ये अंकुर महाराज होते, समाधान महाराज शर्मा होते, रात्री विशार महाराज खोले होते. आणि आज पांडुरंगांच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं या सप्त्याचा उद्याचा या ठिकाणी समाप्ती होणार आहे. आपण खऱ्या अर्थानं शिंगवे गावचं जे काही नावलौकिक आहे महाराज, जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये शिंगवे गावानं नावलौकिक वाढवलेलं आहे. मग ते कृषी क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, धार्मिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, या गावाची उंची खूप मोठी आहे. आणि या गावामध्ये खऱ्या अर्थानं महाराज तुमच्यासारखं मी लांबून बघत होतो, मला वाटलं जास्त वयाचे असतील, पण जेव्हा स्टेजवर येऊन बघितलं एक तरुणांचा चाहता खऱ्या अर्थानं महाराज आपल्याकडे बघितलं. अत्यंत उत्कृष्ट सेवा. लोक खऱ्या अर्थानं इंदुरीकरांचं नाव घेतात, पण इंदुरीकरांच्या तोडीस तोड कीर्तन तुम्ही आज केलेलं आहे. खऱ्या अर्थानं ही सेवा संप्रदायावर आपलं राज्य चाललेलं आहे. आणि या संप्रदायाने खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवलेला आहे. आणि ही जी काही आजची शंकरपुरी बाबा महाराजांचा अधिक मासानिमित्त सप्ताह होतो, या ठिकाणी पार्थ महाराज कमानकर या ठिकाणी बसले, त्यांचा सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी आहे. या ठिकाणी साहेबराव डेरले, बापू आपले भास्करराव डेरले आहेत, खंडेराव डेरले, प्रभाकर चेबू डेरले, अनेक आमची गल्ली देवगल्ली म्हणतात, या गल्लीतले सगळ्यांच्या पुढाकारानं. आणि शिंगवत तसं 6000 लोकसंख्येचं गाव आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनेक क्षेत्रामध्ये शिंगवे गावांनी उंची वाढवलेली आहे. पण आजच्या या शंकरगुरू महाराजांच्या या सप्त्याने आणखीन गावाची उंची राज्यभर जिल्हाभर गेलेली आहे. खऱ्या अर्थानं महाराज आपल्याला खऱ्यापासून मनापासून धन्यवाद देतो. आणि या संप्रदायामध्ये आता मुली छोट्या छोट्या बघितल्या आपण. आणि खऱ्या अर्थाने व्यसनमुक्तीसाठी काम करणं महाराज हे आपलं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र हा व्यसनमुक्त झाला पाहिजे. अनेक व्यसनांनी अनेक कुटुंब संपलेली आहे. तुम्ही सांगितलं दारूबंदीच्या संदर्भामध्ये, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी अनेकांनी, या उमाकांत महाराज आमच्या या ठिकाणी बसले महाराज 30-35 वर्षे एका पायावर उभे होते. आणि 81 साली या शिंगवे गावामध्ये जसं आजच्या सप्त्याने उंची वाढवली, असं 81 साली त्यांनी मोठा कार्यक्रम या शिंगवे गावात केला. मी 12वीला होतो. आणि त्यावेळेस जिल्ह्यातले सगळे नामांकित सगळे राज्यकर्ते या गावामध्ये आले होते. आणि तसाच सोहळा झाला नाही. त्याच्यानंतर हा सोहळा परत एकदा शिंगवे गावानं बघितला. खऱ्या अर्थानं सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी या ठिकाणी विनेकरी आमचे सानप महाराज आहे, मृदुंगाचार्य या ठिकाणी गायनाचार्य, सर्व पखवाज मंडळी, सर्व टाळ वाजवणारे, या छोट्या छोट्या मुली, अनेकांनी आनंद असा मनमुक्त आनंद घेतला. खऱ्या अर्थानं पार्थ महाराजांनी या ठिकाणी विशेष लक्ष दिलं. जेवणाचं सुद्धा रात्रीचं बघितलं. उत्स्फूर्त लोक जेवतात, उत्स्फूर्त लोक या ठिकाणी स्वतःचं योगदान देतात. खऱ्या अर्थानं कोणाकोणी या सप्त्याला वर्गणी यावर्षी घेतलेली नाही.
या मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. गाव तसं दानशूर आहे, गाव कधीच कमी पडून देत नाही, परंतु ह्या मंडळानं त्यांच्या कोणी कीर्तनाची सेवा दिली, कोणी अन्नदानाची सेवा दिली आणि राहिलेलं काम या ठिकाणी राम लखन मंडप आपण ज्या मंडपात बसलोय, खऱ्या अर्थानं अत्यल्प अल्प पैसे घेऊन रात्री मला बापू सांगत होते का आत्ता अल्पमध्ये महामंडप आपल्याला त्यांनी दिलेला आहे. अशा अनेक लोकांनी या सप्ताहाची उंची वाढवलेली आहे. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. महाराज परत एकदा आमच्या या परिसरामध्ये आपण कधी पण सेवेला या. आपल्याही मनापासून पांडुरंग महाराज उगले, मनापासून या ठिकाणी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी धन्यवाद नाना. या ठिकाणी 1-2 मिनिटामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायणाचं पूजन होईल. मी जे जोग संस्थांचे आमचे विद्यार्थी असेल त्यांना विनंती आहे सुरू करावं. कोणीही उठणार नाही कृपया.